मांग असशी तू सोनारा, तुझा वारा लागू नये। आज हरिदिनी एकादशी व्रत, खाशी आनंदात तांबूल तू। पंढरीचा मूढा असून निवासी, का रे विठ्ठलासी द्वेष तुझा। तो म्हणाला, रे पंढरपुरात राहतोस, ज्याच्या घरात राहतोस त्याचाच द्वेष करतोस। ही पांडुरंगाचं नगर आहे आणि तिथे राहून तू एकादशीला विडा खातोस। अरे पंढरपुरातले खालचे वरचे त्यावेळेला म्हटले जाणारे सगळे घटक एकादशीचा उपास करतात, त्यांना सुद्धा जे कळतं ते तुझ्यासारख्या उच्चारणीयाला कळू नये। तू स्वतःला सोनार म्हणवतोस ना, तुला कळायला हवं होतं। आता हा नरहरी काय सोडतो? नरहरी म्हणतो, तुला कुणी सांगितलं हे पंढरपूर पांडुरंगाचं आहे म्हणून? कारण हा शिवभक्त, याचं वर्णन काय आहे? असे बेलाचे झाड सगनद्वारी, असे बेलाचे झाड सगनद्वारी, कंठी घाली रुद्राक्ष भस्मधारी, कंठी घाली रुद्राक्ष भस्मधारी। सदा हर हर, सदा हर हर, सदा हर हर हे वदे तदीय वाचा। पडून देवारा इतर देवतेचा हो, पडून देवारा इतर देवतेचा हो, पडून देवारा इतर देवतांचा हो। या सोनाराची ख्याती काय होती गावात माहितीये का? अहो, आपण हिंदू म्हटल्यावर प्रत्येकाच्या पुढच्या मागच्या कुठल्या तरी दारात तुळस असते, पण हा विष्णूचा इतका द्वेष करीत असे की वडिलांनी लावलेली तुळस यानं वृंदावन फोडून टाकलं आणि तिथे बेलाचं झाड लावलं। का बरं? शंकराचा भक्त आहे मी म्हणून। असा याचा लौकिक हा काय त्या ब्राह्मणाचा ऐकून घेतो? हा म्हणाला, अरे तू काही म्हण, तू पंढरपूरला म्हण देवाची विठ्ठलाची पुरी, पण मला माहितीये ना ही पांडुरंगाची नगरी नाही। मग कुणाची आहे? ऐक, ही क्षेत्र नसे पंढरी, ही क्षेत्र नसे पंढरी, असे शिवपुरी भीमेच्या तिरी, म्हणून मी वसतो, म्हणून मी वसतो, हंसा नरुचे सहवास थिल्लराचा तो। ही क्षेत्र पंढरपूर पांडुरंगाचं नाही, ही मल्लिकार्जुन महादेवाची नगरी आहे। माझ्यासारखा हुशार मनुष्य इथे राहतो म्हणजे अस्मितेला अहंकाराची थोडीशी किनाऱ्यावर का? हंसा नरुचे सहवास थिल्लराचा तो। मी इथं राहतो म्हणजे हा पांडुरंगाचं गाव असूच शकत नाही। मग कुणाचं आहे? येथीचा, येथीचा देव पशुपती, येथीचा देव पशुपती, दक्षिणामूर्ती जयाला म्हणती मल्लिकार्जुन, मल्लिकार्जुन, जो पंचवदन परमेश पार्वती रमण। इथला देव शंकर आहे, माझा पंचवदन इथला देव आहे, तो या पुरीचा स्वामी आहे। तुझा पांडुरंग वगैरे मला काही माहित नाही। जो असे देव देवांचा द्विजवरा, ओंकार स्वरूप हे त्याचे मनिधरा, आदरे भजन शंभूचे तुम्ही करा। शंकरा वीण दे देव, शंकरा वीण जे देव, आवघे वाव त्यावरी भाव, मुळीन ठेवावा, मुळीन ठेवावा, गणू म्हणे कस्तुरी त्यजून चिखल का घ्यावा, गणू म्हणे कस्तुरी त्यजून चिखल का घ्यावा, गणू म्हणे कस्तुरी त्यजून चिखल का घ्यावा। तो म्हणाला नरहरी की अरे ही क्षेत्र नसे पंढरी, असे शिवपुरी भीमेच्या तिरी, म्हणून मी वसतो। येथील देव पशुपती, दक्षिणामूर्ती जयाला म्हणती मल्लिकार्जुन। अरे मल्लिकार्जुन हा इथला देव आहे, जो असे देव देवांचा द्विजवरा। आता त्यानं आपल्या देवाची स्तुती सुरुवात केली करायला, ह्यानं पांडुरंगाची स्तुती केली, ह्यानं आपल्या देवाची स्तुती केली। जो असे देव देवांचा द्विजवरा, ओंकार स्वरूप हे त्याचे मनिधरा, आणि आदरे भजन शंभूचे तुम्ही करा। म्हणजे जसा याला आग्रह आहे की यांनी एकादशी करावी, तसा सोनाराचाही आग्रह आहे की तू शंभूचं भजन कर,
कारण शंकरा विण जे देव आवघे वाव, वाव म्हणजे खोटे. चक्क तो पंढरपुरात पांडुरंगाला खोटं म्हणाला. शंकरा विण जे देव आवघे वाव, त्यावरी भाव मुळी न ठेवावा. त्याला आमचे महाराज उपमा देतात, घडू म्हणे कस्तुरी त्यजून चिखल का घ्यावा. अरे शंकरासारखी कस्तुरी हातात आहे, पांडुरंगासारखा चिखल कशाला चिवडत बसतोस. आता हे ऐकलं आणि हा पांडुरंगाचा भक्त जोच चवताळला. तो म्हणाला, बरोबर, आता मला कळलं तू असा का. तो जसा तुझा देव तसा तू, आणि जसा तो तसा तू त्याचा भक्त. काय आहे म्हणे तुझ्या देवात ज्याचा आम्ही अंगीकार करावा. अरे पांडुरंग दिसायला सुंदर आहे, तेवढ्याचं अनुकरण केलं तरी चांगली मुलगी मिळेल. तुझ्या शंकरामध्ये असं काय आहे की ज्याचं अनुकरण करावं. काय लक्षण आहेत त्याची. आहे तुझा देव ओंगळ जोगडा पार्वतीपती. आहे तुझा देव ओंगळ जोगडा पार्वतीपती. जो सर्व पशूंचा राजा पशुपती जास बोलती. सर्पाचा करगोटा कटी वसन लंगोटी असे मनगटी. कडे लोहाचे तसे व्यसन जबर भांगेचे. मती मंद निवळ बैलो बा फिरे बसून बैलावरी. वाजवी शंख वदनाने अहोरात्र शिमगा करी. कातडे पांघरावया कातडे पांघरावया वृद्धपणवया भवती थय थया भूते नाचती. गणदास नमी त्या प्रती. आहे तुझा देव ओंगळ जोगडा पार्वतीपती. जोगडा पार्वतीपती. जोगडा पार्वतीपती. काय म्हणलं तुझ्या देवात अनुकरण करण्यासारखं. आहे तुझा देव ओंगळ जोगडा पार्वतीपती. काय म्हणे भीक मागत हिंडतो इकडे तिकडे. त्याला पशुपती नाव का पडलं माहितीये. जो सर्व पशूंचा राजा पशुपती ते असं बोलती. आणि राहतो पण कसा घाणेरडा. सर्पाचा करगोटा कटी, कमरेला सापाचा करगोटा करतो. वसन लंगोटी, झाडाच्या सालाची लंगोटी लावतो हा. असे मनगटी कडे लोहाचे. अरे लोखंडी कडे घालतो रे, तांब्याचं तरी घालावं. तसे व्यसन जबर भांगेचे. आणि याला भांगेचं व्यसन आहे. आत्ता कळलं म्हणे तू पांडुरंगाला नाव का ठेवतोस ते. तो तुझा देव आणि तू त्या तारेतनं बाहेर याल तेव्हा कळेल ना खरा देव कोणते. इतकं बोलला. आता मला सांगा, आपल्या आराध्याची निंदा जो मनुष्य आपल्या समोर उभं राहून करतो, त्या नरहरीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण नरहरीने विचार केला की याला जर आपल्या पक्षात घ्यायचा असेल, याला जर शैव करायचा असेल तर असं डाफरून चालणार नाही. आपण जरा सौम्य बोललं पाहिजे. म्हणून नरहरीने आपलं तत्वज्ञान मांडलं की वेशे ओंगळ नीळकंठ भगवान नाही कृतीने परी. वेशे ओंगळ नीळकंठ भगवान नाही कृतीने परी. अरे कामांनी ओंगळ असण्यापेक्षा, घाणेरडी कामं करण्यापेक्षा वेशाने ओंगळ राहणं काही वाईट नाही. म्हणजे हा टोमणा कृष्णाला, तो गोपिकांच्या मागे फिरायचा ना, परस्त्रियांच्या मागे फिरायचा. त्यातलं तत्वज्ञान कुणी लक्षात घेतलंच नाही. नुसतं राधाकृष्णाचे काय आता बोलू नये शब्द, पण तसं दाखवत असतात. तसं तो म्हणतो. आता काय माहितीये का, आपल्याकडे आपापल्या देवतेची स्तुती करताना भक्त इतके वाहवत जातात की क्वचित प्रसंगी त्यांची निंदा सुद्धा होऊ शकते, हे त्यांना लक्षात येत नाही. आपल्याकडे एक शंकराची स्तुती लिहिली आहे. त्याचं मूळ संस्कृतातलं सांगण्यापेक्षा मी त्याचा अनुवाद तुम्हाला सांगतो. म्हणे एकदा काय झालं, शंकर बसले होते ध्यानाला. असेच बसले होते बरं. असेच म्हणजे दिगंबर, अंगावर वस्त्र नव्हतं. आणि कैलासामध्ये एकही वस्त्र अंगावर नसलेल्या अवस्थेत शंकर ध्यानाला बसले होते, उपासना करत होते. आणि विष्णू त्यांना भेटायला आले. ही शंकराच्या भक्ताने केलेली स्तुती आहे बरं का. विष्णू त्यांना भेटायला आले तर विष्णू छान ऐश्वर्यामध्ये, विष्णू गरुडावर बसून आले. ध्याना कळलं की विष्णू आपल्याला भेटायला येतात. हे म्हणाले, अरे सामोरं गेलं पाहिजे स्वागताला, म्हणून आता असंच कसं जाणार ना. मग त्यांनी साप घेतला, सापाचा करगोटा केला आणि आपलं झाडाच्या सालीची लंगोटी केली, लावली.
आणि भेटायला गेले. आता मंडळी, शंकरांनी कमरेला काय बांधलाय? साप. विष्णू कशावर बसून आलेत? गरुडावर. आता त्या सापानं गरुडाकडे पाहिलं, साप खालच्या खाली, आणि तो स्तुतिकार म्हणतो की असे नग्न उभे राहिलेले शंकर आमचं रक्षण करू. ही का स्तुती आहे? पण आहे. आपल्याकडे ह्याला स्तुती म्हणतात, कारण यातला भाव लक्षात घ्यायचा आहे. बाहेरून जे दिसतं ते लक्षात घ्यायचं नाही, त्याचं मनामध्ये किती उत्कट भाव आहे की कोणत्याही स्थितीत शंकर असले तरी ते आम्हाला तारणार आहेत. त्यांचं नाव शंकर आहे. शम करोती ती शंकर. हा जो भलं करतो, जो चांगलं करतो तो शंकर आहे. म्हणून हा म्हणतो की वेशे ओंगळ नीळकंठ भगवान नाही कृतीने परी. हे कसं आहे? मध्ये गोड गरे विपुल फणसा आहेत काटेवरी. आपण सगळी कोकणातली माणसं आहोत. फणस कसा असतो? फणसाच्या आत छान गोड गरे असतात, पण वर्ण दिसायला काय चांगला दिसतो? किती काटे असतात त्याला. नरहरी म्हणतो आमचा शंकर तसा आहे. मध्ये गोड गरे विपुल फणसा आहेत काटेवरी. ऐसा शंकर जो शिवप्रद जगा नात्या म्हणे जोगडा. ऐसा असा जो शंकर आहे, जो जगताचं कल्याण करणारा आहे. बाहेरून ओंगळ दिसेल, पण त्याच्या हृदयामध्ये भक्ताच्या प्रेमाचे, भक्तावर कृपा करण्यासाठी त्या कृपेचे समुद्राच्या समुद्र भरलेले आहेत. ना त्या म्हणे जोगडा. त्याला जोगडा म्हणून त्याला हिणवू नको रे. हे तू कसं करतोयस माहितीये का? निंदुनी जिलबी प्रति निजमुखे वाखाणी तोसी वडा. हे म्हणजे जिलबीला नावं ठेवायची आणि वड्याची स्तुती करायची, असं चाललंय तुझं. तेव्हा हे करू नको. माझा शंकर मुळात तसा नाही. आता हे भांडण दोघांचं चालू होतं. हे जसं लोक ऐकत होते तसा देवही ऐकत होता बरं का. पंढरपुरामध्ये त्या नदीच्या काठावर पांडुरंग हे भांडण ऐकत होते आणि पांडुरंगांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. पांडुरंग डोळ्यातलं पाणी शेराने पुसतायत. रुक्मिणी मातेने विचारलं, अहो तुम्ही रडता का? तुमच्यासारख्या माणसाने, पांडुरंग म्हणजे कृष्णच आहे ना, कारण कृष्णाने रडलं असं कधी आपल्याला उल्लेख आठवतो का? क्वचित प्रसंगी डोळ्यात पाणी आलं असेल, ती भावाची उत्कटता आहे. पण देव रडले असं रुक्मिणीलाही कधी माहित नाही. रुक्मिणी म्हणते, अहो देवा तुमचं रडणं त्या मागच्या रामावतारातच संपलं, त्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी नाही. तुम्ही कृष्णावतारात असंख्य माणसांच्या डोळ्यात पाणी आणलं मुद्दाम, कारण ते तसे वागले, पण तुमच्या डोळ्यात काही पाणी आलं नाही. आज तुम्ही एवढे सचिंत का दिसता? रडता का बरं? तेव्हा देव असं म्हणाले की अगं पंढरीमध्ये मी पंढरपूरचे निर्माण का केलं? पंढरपूर शैव आणि वैष्णवांचा ऐक्य व्हावं म्हणून तर केलं. पंढरपुरामध्ये पांडुरंग जो असा उभा आहे त्याच्या डोक्यावरती शिवलिंग आहे. आपल्याकडे असं वर्णन आहे की विठ्ठले धरिले शिरी निजलिंग जे मुकुटाकृती. विठ्ठले धरिले शिरी निजलिंग जे मुकुटाकृती. शैव आणि वैष्णवांमध्ये भेद राहू नये, भांडणं होऊ नयेत, दोघांना एका ठिकाणी आपापल्या उपास्य दैवताची पूजा करता यावी म्हणून तर पंढरपुराची रचना केली. आणि अशा पंढरपुरात राहणारा जो नरहरी, जो शंभूचा उत्कट भक्त आहे, पण त्याला अजून आमच्यातला भेद कळतच नाही की आम्ही दोघं एकरूप आहोत. या माझ्या बाळाला कसं बरं कळेल? म्हणून मला वाईट वाटतं ग रुक्मिणी. तेव्हा रुक्मिणीनं असं तत्वज्ञान मांडलं. रुक्मिणी म्हणाली की अहो तुम्ही आपले चांगल्या स्वभावाचे, असं सगळ्याच रुक्मिण्या म्हणतात मला वाटतं. तुम्हीच सगळे चांगल्या स्वभावाचे, कारण शंकर आणि विष्णू भाऊ भाऊ आहेत. त्यामुळे रुक्मिणी म्हणते तुम्ही चांगले आहात हो, पण भाऊजींचं काय सांगावं? भाऊजींनी तरी त्यांच्यासाठी एक मनुष्य राहावा म्हणून नरहरीला राखून ठेवला नसेल ना, ते आपल्याला कळणार नाही. त्यासाठी भाऊजीनेच विचारायला पाहिजे. म्हणून हे दोघही जण आणि गरुडाला घेऊन महाराज विश्वेश्वरांकडे कैलास पर्वतामध्ये आलेले आहेत आणि दारावरच उभं राहून विष्णूंनी जय जयकार केला. विश्वेश्वर महाराज की जय. कारण हो मुळात त्या दोघांमध्ये द्वेष असायचं काही कारण नाही, ते सख्या भावासारखे आहेत. तेव्हा विश्वेश्वर महाराज समोर आले आणि त्यांनी नारायणांचा आदर केला. नारायणास बघता जगदीश्वराने आलिंगिले पसरुनी कर आदराने. प्रेमे धरी करतसाच उमा रमेचा.
नंदी करी आदर त्या विनता सुताचा। गोपाळ कृष्ण महाराज की जय। सगळे एकमेकांना भेटले। पार्वतीबाई आल्या, पार्वतीबाई पुढे आल्या, त्यांनी लक्ष्मीबाईंचा हात धरला, त्यांना घेऊन त्या स्वयंपाकघरात गेल्या। त्यावेळेला असं पार्वती लक्ष्मी भेटल्या की दोघी स्वयंपाकघरात बसायच्या आणि नारायण आणि विश्वेश्वर दोघे भेटले की ते माझघरात बसायचे। ते बाहेर बसले आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या। आता गप्पा मारताना असं पूर्वीच्या काही पद्धत होती की आधी स्तवन करायची ती लोक, माणसं नको म्हणूया देव। भेटल्यानंतर दोघं एकमेकांचं स्तवन करतात की देवा तुम्ही किती चांगले आहात। तसं नारायणाने स्तवन सुरू केलं की कठीण जेवढे जगात तितुके आपण घेतियले, कठीण जेवढे जगात तितुके आपण घेतियले, म्हणून नावांतर देवा विश्व ही सुखदायक झाले। देवा जगात जे कठीण कठीण म्हणून आहे ना ते सगळं आपण घेतलं, म्हणून आम्हाला बाहेरचं विश्व सुखदायक झालं। हला हला आणि व्याला वेताळा त्रिशूलाला काय काय घेतलं? हला हला वेताळा ग्रहण करोनी विहार करण्यास स्मशान देखियले, ग्रहण करोनी विहार करण्यास स्मशान देखियले, कठीण जेवढे जगात तितुके आपण घेतियले, देवा आपण घेतियले, खरोखर आपण घेतियले। देवा अहो जगात जे कठीण कठीण ज्याचा संग करू नये असं सगळ्यांना वाटतं ते सगळं आपण धारण केलं, म्हणून आम्हाला जग सुखावह झालं बरं का। अहो समुद्र मंथनाच्या वेळेला जी सगळी रत्न निघाली तसं विषही निघालं। ते विष धारण कोण करणार? महादेव स्वतःहून पुढे आले आणि म्हणून ते विष त्यांनी घेतलं आणि म्हणून पुढची सगळी ती रत्न लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, ती सुरा म्हणजे दारू एक त्यातली सोडून द्या, पण बाकी सगळी रत्न म्हणून देवानं उपभोगता आली। अशी देवांनी स्तुती केली आणि स्तुती संपवता संपवता काय म्हणाली माहितीये का? वक्रगती गंगा श्री, वक्रगती गंगा श्री, वक्रगती गंगा श्री, वन्ही तृतीयाक्षी अंकी कोपशिखा। देवा तुमच्या डोक्यावर वाकडी 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 वाहणारी गंगा आहे, तिसऱ्या डोळ्यामध्ये अग्नी आणि मांडीवर क्रोधाची मूर्तिमंत पुतळी असलेली चिडकी बायको आहे। या सगळ्या ज्या याद्या आहेत ना त्या लोकांना नको असण्याच्या याद्या आहेत। साधारण नदीवर जाऊन कोणी घर बांधत नाही कारण पुरात वाहून जाण्याची शक्यता असते। आपल्या डोळ्याजवळ निखारा कोणी नेत नाही कारण डोळा जाईल ना, आणि रागीट बायको तिथं कुणालाच नको असते, पण तरी यांनी स्वीकारली कारण पार्वती भयंकर कोपिष्ट आहे। म्हणून विष्णू म्हणतात की वक्रगती गंगा श्री, वन्ही तृतीयाक्षी अंकी कोपशिखा, आणि पुढे म्हणतात म्हणूनी भक्त नरहरी, म्हणूनी भक्त नरहरी, परिवारा सम कठोर केला का रामा, राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघोत्तम राम राम। या सगळ्या लोक ज्याचा ज्याचा द्वेष करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्यात आणि म्हणून नरहरीला माझा द्वेष शिकवलात का देवा? नरहरी भक्त जर चांगला राहिला असता, चांगला म्हणजे कशा अर्थाने हरिहरात भेद न मानणारा राहिला असता, तर तुम्हाला तुमच्या विचित्रतेला बाध आला असता असं वाटतंय का? आता हे कोप शिखा वगैरे ऐकलं तर काय मोठी घरं काय मोठं नव्हतं, कैलासावर छोटंसं घर आपलं महादेवांचं, मध्ये फक्त पार्टिशन होतं। आज दोघींनी सगळं ऐकू गेलं आणि भाऊजी मला रागीट म्हणाले जाऊबाईं समोर, हे पार्वतीनं ऐकलं आणि अशी तरा तरा बाहेर आली आणि म्हणाली मला रागीट म्हणता काय हिच्या समोर आणि ह्यांच्या समोर? ती म्हणाली कोपशिखा मी नसे माधवा तुझीच परिचया, कोपशिखा मी नसे माधवा तुझीच परिचया, कळून चुकले स्त्रैण बक्का। असा अरे स्त्रैण आहेस तू, स्त्रैण, स्त्रैण म्हणजे बायकोचा बैल। कोपशिखा मी नसे माधवा तुझीच परिचया, कोपशिखा मी नसे माधवा तुझीच परिचया, कळून चुकले स्त्रैण बक्का तूच
एक जगिया कांतेच्या भयामुळे दुर्गुण की ते सगळे तिच्या दावण्या बळीजावा ते ठेविसी झाकुनिया कोप शिखा मी नसे माधवा तुझीच परिजाया खरोखर तुझीच परिजाया उमजरे तुझीच परिजाया. मला कोपशिखा मला रागीट म्हणतोस काय? आणि हिच्या समोर ही काय कमी रागीट आहे? हिच्यात काय कमी दुर्गुण आहेत? मला माहिती आहे तुम्ही असं का करता, कारण तुम्ही स्त्रैण आहात, हिच्या डोक्याने चालणारे आहात, तुम्हाला तुमचं काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं वागता. कांतेच्या भयामुळे ही घरी जाऊन झापेल ना म्हणून घाबरता आणि तिचे दुर्गुण झाकता आणि माझे दुर्गुण उघडे करता. तिचे दुर्गुण सांगू तुम्हाला म्हणाली. पार्वतीने सुरुवातच केली, तो हो नाही म्हणायची वाटच पाहिली नाही. ती म्हणाली खार्याची मुलगी परीच तिजला तू मानितोसी बरी. मी हिमालयाची कन्या आहे. हिमालयाची कन्या म्हणजे अत्यंत सुंदर. लक्ष्मी सुद्धा खरं म्हणजे सुंदर होती बरं का, पण ते एकदा निंदा सुरू झाली की काय खरं काय खोटं कोण बघतं. खार्याची मुलगी म्हणजे समुद्राची मुलगी आहे ती. मुळीच तिजला तू मानितोसी बरी. ती काही तशी काय खूप चांगली नाही काही, आता आपली पडली पदरात म्हणून तू करून घेतलीस चांगली. बरं तेवढी तरी ठीक आहे म्हणे, सौंदर्य कुणाच्या हातात नाही, पण घरात तर नांदाव की नाही. नावाला तव अंगना परिसदा नांदे पराच्या घरी. नावाला तुझी बायको आहे. मंडळी, लक्ष्मी बायको विष्णूची, पण असते कुणाच्या घरात? आपल्या सगळ्यांच्या घरात असते. आपण रोज संध्याकाळी तिला बोलवतो, ये लक्ष्मी बैस बाजे माझे घर तुला साजे. म्हणजे लक्ष्मी रोज आपल्या घरात येते. मग जी बाई घरात नवऱ्याजवळ राहत नाही तिला बायको कसं म्हणायचं? म्हणून पार्वती म्हणते नावाला तव अंगना परिसदा नांदे पराच्या घरी. अरे तेही सोसलं असतं म्हणे एखाद्यानी, तिचा चंचलपणाही सोसला असता. पण पुढचं कसं आहे? मोठी चंचल मानिती, अत्यंत मानी आहे. एका मिनिटात पापड मोडतो अशी तडतड तडतड उडायला लागते. हे तिचं एकटीचं वर्णन आहे बरं, सगळ्यांचं वर्णन नाही. मोठी चंचल मानिती, पण पुढचं महत्वाचं तिज परी मीरे नसे माधवा. आता साधारण प्रत्येकीच्या घरात हे ऐकायला येणार वाक्य आहे की मी होते म्हणून टिकले. तसं ती पार्वती म्हणते की मोठी, आणि हे नवऱ्याकडे बघून, मोठी चंचल मानिती तिज परी मीरे नसे माधवा. सांगते विष्णूला पण बघते शंकराकडे की ती मानी आहे, ती चंचल आहे. मी तशी नाही बरं का, मी नाही त्यातली. असं का बरं? जोगी रागीट वृद्ध निर्गुण तरी मी नात्यजी मध्वा. मी तिच्यासारखी नाही. का बरं? त्याचं गमक काय? माझा नवरा काय कमी विचित्र नाहीये. जोगी रागीट वृद्ध, कारण त्या दोघांच्या वयात अंतर आहे ना. शंकर हे पार्वतीपेक्षा वयाने खूप मोठे आहेत, पुष्कळ अंतर आहे दोघांमध्ये. म्हणून ती म्हणते जोगी रागीट वृद्ध निर्गुण परी मी नात्यजी मध्वा. मी काही बाई माझ्या नवऱ्याला सोडून कुठं जात नाही, असं ती त्या दोघांना सांगते. आता लक्ष्मी घरनं तयारी करून आलेली होती हो. लक्ष्मीला माहिती होतं हिच्याकडे जायचं म्हणजे काहीतरी निंदास्तुती होणारच. भांडण्याचा प्रसंग जावा जावा म्हणणार येतोच. काही वेळेला उघड होतो, काही वेळेला शीतयुद्ध होतं, पण होतं हे नक्की. आता लक्ष्मीलाही चेव चढला. लक्ष्मी म्हणाली बडी जावरी कामा नको कथुस पार्वती. बडी जावरी कामा नको कथुस पार्वती. दुर्गुण जगातील सारे तव ठाई सदा नांदते. मद्यपी मनातून द्यूत आवडे तुला. तू काय मोठे गुणांचे चांगली नाहीयेस म्हणाव. मद्यपी मनातून द्यूत आवडे तुला. नवऱ्याचे हिरावून सारे नागवावनी धाडिला. राग सदैव नाकावरी मानी तू मुळी. ती म्हणते की बळीजाव रिकामा नको कथुस पार्वती. दुर्गुण जगातील सारे तव ठाई सदा नंदती. कारण आधी म्हणाली होती ना मी काही तुझ्यासारखी नाही, तर म्हणाली माझ्यासारखी नाही, जगातले दुर्गुण तुझ्यात आहेत. कशी काय? तर मद्यपी मनातून द्यूत आवडे तुला. तुला दारू पिणारा भांग पिणारा नवरा आवडतो. तुला द्यूत म्हणजे जुगार खेळायला आवडतो. अहो शंकर पार्वती म्हणे एकदा जुगार खेळायला बसले.
म्हणजे जुगार हा नाही तेवढा चांगला शब्द, द्यूतच म्हणू आपण, द्यूत खेळायला बसले. आता द्यूतात डावावर काहीतरी लावलं पाहिजे. पार्वती अंगावरनं दागिने भरपूर होते तिच्या, तिने काय म्हणा नथ लावली, कानातलं लावलं की हे हरले, म्हणजे पार्वती जर हरली ते लावलेलं तर ते तिथंच ठेवायचं उतरवून आणि रानात काही वर्ष राहून परत यायचं, असा त्यांचा पण ठरला होता. तेव्हा तिने ते लावलं. शंकर विरक्त आहेत, त्यांच्याकडे काहीच नाही. शंकर म्हणाले, बघ बाई, मी आता बसलोय, जास्तीत जास्त कपडे घालून बसलोय, माझी एक लंगोटी आहे. तेव्हा तू म्हणतच असशील दाढी मिशीन केस तर काही डावाला लावू शकत नाही, रुद्राक्ष मला इतकं आवडतं की मी ते लावणार नाही, तेव्हा मी ही लंगोटी डावावर लावतो, जिंकड्या हरण्याचं नंतर बघू. आणि महाराज जे घडायचं ते घडलं. शंकर हारले आणि ह्या महामायेनं शंकराची लंगोटी सोडून घेऊन त्यांना रानात पाठवलं. तेव्हा त्याची आठवण करून लक्ष्मी म्हणते की मद्यपी मनातून द्यूत आवडे तुला, नवऱ्याचे हिरावून सारे रागवावनी धाडीला. आणखी कशी आहेस रागीट राग सदैव नाकावरी मानी तू मुळी, राग सदैव नाकावरी मानी तू मुळी, मानार्थ पित्याच्या गेही कुंडात उडी मारिली. मानार्थ, अगं तुझ्यासारखी मानी तर बाई नाही म्हणाली, इतकी मानी आहेस, इतका तुला मान लागतो जिकडे तिकडे, पार्वतीबाई या पार्वतीबाई या पार्वतीबाई या म्हणून मागे मागे करावं लागतं. एकदा म्हणे माहेरी गेलीस, तुला आठवत नसलं तर मी सांगते म्हणाली. एकदा माहेर गेली होतीस मागे, ही सती अवतारातली गोष्ट आहे बरं पार्वतीची. माहेरी गेलीस न बोलवता, शंकरांनी सांगितलं वडिलांचं बोलावणं आलं नाही तर लग्न झालेल्या मुलीनं माहेरी जायचं नाही. त्यावेळेला अशी पद्धत होती आणि ती पाळत होते लोक, देव सुद्धा पाळत होते. तेव्हा शंकर म्हणाले बोलावणं आलेलं नाही यज्ञाचं, तू माहेरी जाऊ नको. पार्वती म्हणाली माझं घर आहे, कधी जायचं ते मी ठरवेन. शंकर म्हणाले ठीक आहे, तुझं घर आहे, खरंच आहे, वडीलही तुझे आहेत, जा तुला हवं तर. पार्वती आली तर तो हिमालय आणि ती मेनावती म्हणजे पार्वतीची आई, त्यांनी तिला ये बस म्हटलं नाही, शंकराचा अपमान केला. म्हणून ती म्हणाली ज्या घरात मला मान मिळत नाही माझ्या माहेरी, तिथला यज्ञ तरी ती मी का बरं नीट होऊ देऊ, म्हणून त्या कुंडातच तिने उडी मारली आणि ती गेली असं वर्णन आहे. त्याची आठवण लक्ष्मी करून देते की मानार्थ पित्याच्या गेही कुंडात उडी मारिली. आणखीन पुढे काय म्हणते माहितीये का, पाहून तुला निर्जरे नाके मुरडिली, पाहून तुला निर्जरे नाके मुरडिली, निरुपाय जाहला ते माझर ठास माळ घातले. तुला पाहून तरुण मुलांनी नाक मुरडली म्हणाली पार्वती. तू कसलं कौतुक सांगतेस, हे काही मुळात खरं नाही बरं का. पार्वती ही अप्रतिम सुंदर होती असं वर्णन आहे. म्हणजे कालिदासानं आपल्या नाटकात असं लिहिलंय, कालिदास हा एक संस्कृत कवी होता, त्यानं आपल्या नाटकात असं लिहिलंय की पार्वतीच्या पायांच्या पोटऱ्या ह्या इथल्या गुडघ्याच्या मागचा भाग तो घडवला ब्रह्मदेवानं आणि त्याचं सौंदर्य संपलं. त्या पायांच्या पोटऱ्या इतक्या सुंदर घडवल्या त्या छोट्या मुलीच्या की त्याच्यात सौंदर्य संपल्यामुळे उरलेला चेहरा आहे, नाक कान डोळे हात पाय हे सगळं निर्माण करायला ब्रह्मदेवाला आधी भरपूर सौंदर्य निर्माण करावं लागलं आणि मग त्यातनं थोडं थोडं घेऊन काही भागातनं तिचे कान घडवले, काही भागातनं तिचं नाक घडवलं. अशी जी अप्रतिम सुंदर पार्वती, तिला लक्ष्मी म्हणते की पाहून तुला निर्जरे नाके मुरडिली. म्हणजे निंदेमध्ये किती खोटेपणा येऊ शकतो हे आपण पहा. तुला पाहिलं आणि तरुणांनी नाकं मुरडली म्हणून या म्हाताऱ्या शंकराला माळ घालायला लागली म्हणाली, इतकं बोलली. तर पुढे आमचे महाराज म्हणतात, गणुदास म्हणे या परी रमा बोलता, गणुदास म्हणे या परी रमा बोलता, अनिवार हसू लोटले हरिहरा प्रति तत्वता, अनिवार हसू लोटले हरिहरा प्रति तत्वता. हे असं पार्वतीला लक्ष्मी म्हणाली आणि शंकर आणि विठ्ठल हे दोघे पोट धरून हसायला लागले. म्हणाले अगं निंदा करतेस कबूल आहे, भांडताय ठीक आहे, पण त्यातलं वास्तव तर लक्षात घ्या. आणि शेवटी शंकर मध्ये पडले, कारण म्हणाले ह्यांना जर आता थांबवलं नाही तर एकमेकींचे हस्ताभ्याम पदभ्याम सुरू होईल, हाताने पायाने, हळूच हात केसांकडे जातील, त्यामुळे ह्यांना थांबवणं उचित.
तेव्हा शंकर मध्ये पडले, दोघींना म्हणाले, दोघी एक तुम्ही विनोद करुनी, कागे उग्या भांडता, भांडा या जगतास येथून पुढे, वाहा धडा घालिता. अगं म्हणाले, दोघींना तुम्हाला लोक देवी म्हणतात, देव्या जर अशा एकमेकींशी भांडल्या असं वाटलं लोकांना, तर लोक एकमेकांशी भांडतील्यात काय नवलंय. असं लक्षात ठेवा, थोरांच्या परिवर्तनास बघते, प्रेमे करोनी जन, यासाठी विबुधे सदैव असणे, त्यागून या दुर्गुण. मोठ्या मोठ्या पदावर तुम्ही बसलात, एकदा देवी म्हणून देवी पदावर तुम्ही बसलात की तुम्हाला लोकांना आदर्शवत वागलं पाहिजे. एक थोर विचारवंत आपल्या देशात होऊन गेले, त्यांनी असं सांगितलं आहे की सगळ्यात महत्वाचा समाजाला सुधारणारा घटक जो शिक्षक आहे, त्याचा आचार बिघडला की समाज बिघडतो. मला सांगायचं काय आहे की महत्वाच्या पदांवरची जी माणसं असतात, समाजातली, घरातली, सगळीकडे, त्यांनी आपला आचार सांभाळला तर समाजाला आदर्श दिसतो. राजकारणी मनुष्य कीर्तनाला आले की जनसामान्यांना वाटतं की अरे कीर्तनाला गेलं पाहिजे. तसं तुम्ही दोघी देवी आहात, तुम्हीच एकमेकींशी अशा भांडत बसलात तर तुमचा आदर्श लोकांनी कसा घ्यायचा. म्हणून भांडा या जगतास येथून पुढे, वाहा धडा घालिता, असं करू नका. आणि हे शंकरांचा उपदेश ऐकला आणि पांडुरंगाला राहावलं नाही. पांडुरंग म्हणाले, देवा तुम्ही खरंच किती महान आहात. हरा धन्य धन्या गिरा आपुली, धन्य धन्या गिरा आपुली, प्रेम प्रीती कुठे उरली नाही, प्रेम प्रीती कुठे उरली नाही, हरा धन्य धन्या गिरा आपुली. शंकरा खरंच खरं बोलला का. विष्णू भक्तामध्ये शैव ये ना कधी, विष्णू भक्तामध्ये शैव ये ना कधी, निर्मिद्वेषासधी एकमेकी, निर्मिद्वेषासधी एकमेकी, हरा धन्य धन्य. फार सांगू किती नरहरीची मती, फार सांगू किती नरहरीची मती, अजुनी द्वैता प्रती त्यजत नाही, अजुनी द्वैता प्रती त्यजत नाही, हरा धन्य धन्या गिरा, धन्य धन्या गिरा, धन्य धन्या गिरा आपुली. शंकरा अहो किती खरं बोललात. यांच्यातल्याच द्वेषाचं काय वर्णन करता. अहो समाजामध्ये आता इतकी दुफळी माजली आहे, शैव वैष्णवांचं इतकं भांडण चालू आहे. आपला नरहरीच बघा ना, त्याला अजूनही असं वाटतं आहे की शंकर खरे आहेत आणि पांडुरंग खोटा आहे. त्याला हे कसं पटवून देऊ मला कळत नाही. महादेव म्हणाले, आपले विश्वेश्वर महाराज असं म्हणाले की विठ्ठला, नारायणा, अरे इथे आलास तेव्हापासनं हे इतकं सगळं दोघींचं नाटक आणि भांडण झालं, त्याच्यानंतर येण्याचा हेतू सांगितलास. मी असतो तर मी सरळ सरळ जाऊन विचारलं असतं की नारायण अरे काय तर नरहरीचं आहे. तसलं काही तू केलं नाहीस, तुला मुळात नाटकं करायला आवडतात म्हणाले. तेव्हा आता असं कर, नरहरी तू वळवावा, नरहरी तू वळवावा, तव अंगी ती कलापुरी आहे, तुम्ही एकतयाच्या आण प्रचिती सतत्व लवला आहे. देवा नरहरीच्या बुद्धिभेद जो झालेला आहे ना, तो तुम्ही नाहीसा करा. तुम्हाला नाटकं करायला जमतात. अहो आजपर्यंत तुम्ही काय नाही केलं. ती सखुबाई नावाची संत होती, तिच्यासाठी 9 वारी लुगडं गुंडाळलं, तिच्या घरी पाणी भरलं, तिच्या सासूचं धुणं धुतलं. इतकी सगळी नाटकं तुम्हाला जमतात. नरहरीची बुद्धी वळवणं काय अवघड आहे. बरं त्यातही खोटं काही करायचंच नाहीये, त्याला प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवून द्यायची. तेव्हा नारायणा तुम्ही एक काम करा. नारायण बरं म्हणाले, शंकरासी वंदून नारायण, रुक्मिणी सह नारायण, आला रावळी परतून, चित्त विचारी गुंतले. आता शंकरांना हो तर सांगितलं खरं, पण घरी पंढरपुरात येऊन बसले, पण उपाय काही सुचेना. कारण अहो नरहरी इतका पक्का, तो म्हणाला हा माझ्याकडे येणार कसा, आणि हा जर देवळात आला नाही तर मी ह्याला समजवू कसं की शंकर आणि मी एक आहोत. तेव्हा देवाला विचार पडला आणि रुक्मिणी विचार करते की आता कोण बरं ह्यांना मदत करेल. पण अहो हे खरं आहे की देवाला प्रॉब्लेम पडला, देवाला अडचण पडली की संताशिवाय कोणी तिथे जात नाही.
आणि म्हणून जगविख्यात असलेले संत तिथं आले. कोण आले? नारायण नारायण म्हणून चिपळीचा आवाज आला आणि त्या चिपळीच्या झणत्काराबरोबर झपा 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 पावलं टाकत नारद मुनी आले आणि विष्णूला म्हणाले, पांडुरंगाला म्हणाले की देवा, अहो मी सुद्धा रामावतारानंतर काय आपल्या डोळ्यात पाणी पाहिलं नाही, आज तुम्ही रडता का बरं? रुक्मिणी म्हणाली, अरे बघ ना रे, तो नरहरी आहे वेडा, त्याला कळत नाही शंकर आणि हे एकरूप आहेत, तो उगाच यांचा द्वेष करतो आणि त्याचा त्रास हे स्वतःला करून घेतात. नारदा काहीतरी उपाय सांग बरं. पांडुरंग तेवढ्यात आले आणि म्हणाले, नारदा ही अगदी खरं बोलली बरं का. नारदा करू तरी काय सांग सदुपाय, नारदा करू तरी काय सांग सदुपाय. शंभूचा भक्त नरहरी आमुचा द्वेष करी नितपाय. नारदा करू तरी काय सांग सदुपाय. तो खऱ्या भक्तीच्या वाटे येऊन कसा मज भेटे. हे पडले संकट मोठे, हे पडले संकट मोठे. अनिवार्य बहुत दुस्साह्य सांग सदुपाय. नारदा करू तरी काय सांग सदुपाय, सांग सदुपाय, सांग सदुपाय. नारदा, अरे रोज माझा जीव तुटतोय रे त्याच्यासाठी, मला तो माझ्याकडे यायला हवा आहे. इतकं चांगलं लेकरू आहे ते माझं, फक्त माझा द्वेष करतं. काय करू सांग बरं. आता ते नारद मुनींनी ऐकलं ते काय सरळ उत्तर देतात? नारद मुनींना देवाच्या सगळ्या खाचाखोचा चांगल्या ठाऊक, सगळा इतिहास चांगला माहिती. नारद मुनी म्हणाले, देवा शंकराच्या भक्ताचा कळवळा आपल्याला कसा? विरोधी पक्षाच्या माणसाबद्दल आपल्या मनात इतकी सहानुभूतीची भावना कशी? शंकराचा भक्त आहे ना, आपला विरोधही करतोय, मग आपण त्याच्याशी एवढे प्रेमानं का? भक्त नरहरीसाठी का होय तुके रमेश कळवळला. आणि आठवण कसली करून दिली, मागे दशाननाच्या वेळी हा कळवळा कुठे गेला. मागच्या अवतारात तुम्ही त्या रावणाला संपवलं, तो काय शंकरांचा भक्त नव्हता? अरे त्यांना आवाहन केल्यावर शंकर प्रत्यक्ष येऊन त्याच्यासमोर उभे राहायचे, इतका त्याचा अधिकार. त्या शंकराच्या भक्ताला मारलं आणि आता या नरहरीसाठी काय एवढं? म्हणजे खरंच वाटतंय का काय नाटक करताय? देवाला वाईट वाटलं. देव म्हणाले, नारदा अरे तू काय असं पत्रकारांसारखा प्रश्न विचारतो सुलटे सुलटे, तुला काय माहिती नाही? ते शंकराचे भक्त म्हणून त्याला मारलं का? शंकराची भक्ती करत होता तोवर ठीक होतं, पुढे तो जगाला त्रासभूत झाला. त्यानं सीतेला पळवलं, नुसतं सीतेला पळवलं म्हणूनही मारलं नाही, त्यानं अनेक राजांवर अन्याय केला, अनेक लोकांना त्रास दिला म्हणून मी त्याला मारलं. नारदांना भ्रमनिरास नाही हो, आपल्याला हे कळावं म्हणून नारद मुनींनी विचारलं. आणि नारद म्हणाले, देवा मी तुमची मदत करायला तयार आहे, मला सांगा काय करायचं. देव म्हणाले, तू फक्त त्या नरहरीला माझ्या गाभाऱ्यापर्यंत आण. एकदा पंढरपुरात तो गाभाऱ्यात आला की पुढे काय करायचं ते मी करतो. नारद मुनी म्हणाले, बरं आहे. आता नारद मुनींनी शक्कल लढवली. संन्यासाच्या वेशाने द्वारकेस आले नारद मुनी, तेथे क्या साहू लागुनी, काय म्हणाले ते ऐका. नारद मुनींनी संन्यासाचा वेश घेतला, छानपैकी भगव वस्त्र परिधान केलं आणि गुजरात राज्यामधल्या द्वारकेला आले, जिथे भगवान पांडुरंगाच्याच एका रूपाचं श्रीकृष्णाचं देऊळ आहे, द्वारकानाथाचं मंदिर आहे. तिथं नारद मुनी आले. त्या द्वारकेमध्ये एक नवकोट नारायण सावकार राहत होता. हा सावकार कसा होता माहितीये का? याच्या मागच्या 7ही पिढ्या दत्तक आलेल्या होत्या. यांच्या घरात स्वतःचं मूल कुणाला झालं नव्हतं. मागच्या 7-8 पिढ्यांमध्ये सगळी दत्तक मुलं, हा त्यातला 8वा मुलगा. आणि म्हणून स्वाभाविक त्याची अशी इच्छा होती की आपल्याला एक तरी मूल व्हावं, किमान एक तरी व्हावं. आणि या आशेवर, कारण आशा ही बेडी आहे माणसाची, जी माणसाला बांधून ठेवते, या आशेवर एकामागोमाग एक त्यांनी 8 लग्न केली होती. 8ही बायका त्याच्या बरोबर होत्या आणि ते आता द्वारकानाथाच्या मंदिरामध्ये आले होते नवस करण्यासाठी. कारण किती सायास केले, किती नवस केले, मूलच होत नाही. शेवटी कृष्णाला नवस बोलला म्हणजे कृष्णासारखा मुलगा आपल्याला मिळेल या भावनेने ते सगळेजण आले होते. नारदांनी बरोबर ते हेरलं आणि नारद त्या साहूला म्हणतात की तुला मूल होत नाही,
सावकार म्हणाले, हे तुम्हाला कसं कळलं? नारदांनी असं भासवलं की मी त्रिकाल ज्ञानी आहे, मला सगळ्यांचं सगळं माहिती असतं. नारद म्हणाले, तू आलास खरा द्वारकाधीशाला नमस्कार करायला, पण देव इथे आहेत कुठे? सावकार म्हणाले, देव इथं नाही. अरे घटघटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रवाणी. नारद म्हणाले, मला तत्वज्ञान सांगू नको, कीर्तन पुढे न्यायचे. देव इथं नाहीत. मग देव गेले कुठे? देव येथे ना पंढरीत गेले, देव येथे ना पंढरीत गेले, पुंडलिके विटेवरी उभे केले, पुंडलिके विटेवरी उभे केले. मर्जी असल्या करी नवस विठ्ठलाला, मर्जी असल्या करी नवस विठ्ठलाला. अरे देव इथं नाहीत, देव पंढरपूरला गेले. आता मगाशी नेऊन पोहोचवलं त्यांना मी. तिथं पुंडलिकांनी सांगितलं म्हणून विटेवर उभा आहेत रे असे हात ठेवून. मर्जी असल्या करी नवस विठ्ठलाला, रसे छाजा तो सेवितो उसाला रे, रसे छाजा तो सेवितो उसाला रे, रसे छाजा तो सेवितो उसाला रे. तुला जर मूल व्हावं ही खरंच मनापासून इच्छा असेल आणि नवस फुकट जाऊ नये, नवस फळावा अशी इच्छा असेल, तर पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस कर. कारण इथला कृष्ण तिथं जाऊन विटेवर उभा केलाय पुंडलिकानी. अहो माणसं एकदा ह्या अशा उपासनांना लागली, नाईलाजानं लागतात बिचारी. ही आशा ही फार वाईट गोष्ट आहे. मी म्हटलो ना मगाशी की जो माणूस जे सांगेल ते त्यांना खरं वाटतं. आता ह्याला वाटलं की खरंच हा संन्यासी म्हणतो, ह्यानी ज्या अर्थी माझं सगळं खरं ओळखलं, चमत्काराला सामान्य बुद्धी बळी पडते. त्या अर्थी पांडुरंग खरंच तिथं गेला असला पाहिजे. इथं देव नसेल तर नुसता नवस करून फुकट जाईल. आणि नवस सुद्धा काही थोडा थोडका नव्हता, त्यातून तो गुजराती मनुष्य, त्याच्याकडून नवस होणार. आणि किती काय नवस होता माहितीये का? 1 लक्षाचा रत्न जडित करगोटा मी करीन सत्य, जरी देईल पंढरीनाथ पुत्र सुलक्षणी मज लागी. त्यानं नवस असा केला की 1 लाख रुपयाचा करगोटा मी करून देवाला घालीन, जर त्यानं मला सुंदर लक्षणांनी युक्त असा मुलगा दिला तर. किमान 1, कारण 8 जणी आहेत, किमान एका मुलाची अपेक्षा त्याला होती. पण पांडुरंगाने असा मुलगा द्यावा की जो सुलक्षणी असेल, तर मी त्याला एवढ्या लाखभर रुपयाचा करगोटा करून घालीन. असा नवस नारदांनी त्याच्याकडून करवून घेतला. आणि पटापट त्याच्याकडनं काय कागद पेन घेतलं म्हणा आणि एक चिठ्ठी लिहिली. काय चिठ्ठी लिहिली? प्रिय ब्रह्मदेव व्यास. चिठ्ठी अशी होती, प्रिय ब्रह्मदेव व्यास, नारद सांगतील ते ऐकणे, तुझा पिता विष्णू. अहो संतांची हीच सवय आहे. आपल्या कल्याणासाठी देवाच्या सुद्धा अपरोक्ष ते काही गोष्टी करत असतात, ज्यात आपलं कल्याण असतं. सावकाराचं कल्याण करायचं होतं, त्याला मुलगा द्यायचा होता. विष्णूशी काही बोलणं झालं नव्हतं तरी ब्रह्मदेवासाठी म्हणजे स्वतःच्याच वडिलांसाठी एक चिठ्ठी गुपचूप लिहून घेतली. मला हे वाचल्यावर कशाची आठवण आली माहितीये का? शाळेतल्या प्रगती पुस्तकावर वडिलांची हे मुलं करतात ना, त्याची आठवण आली. नारदांनी तशी चिठ्ठी लिहिली आणि ब्रह्मलोकाला गेले, सत्यलोकाला गेले ब्रह्मदेवांकडे. आता ब्रह्मदेवांचं काम चालू होतं, मडकं घडवायचं. मडकं म्हणजे कुंभाराचं मडकं नव्हे, हे मडकं. ही सगळी ब्रह्मदेव घडवतो, त्यातलं एकही सरळ नाही, प्रत्येकाचे उतार विचित्र. ब्रह्मदेव मडकी घडवत होता, नारद आले. ब्रह्मदेवांनी पहिला प्रश्न विचारला, विदाऊट अपॉइंटमेंट का आलास? ते कडक वडील आहेत, ते आत्ताचे वडील नाहीत, ते तेव्हाचे वडील आहेत, ज्यांना मुलं घाबरायची. तेव्हा नारदांना विचारतात की विदाऊट अपॉइंटमेंट का आलास, तुझं काय काम आहे? नारद म्हणाले की तो एक सावकार आहे, द्वारकेमध्ये राहतो, त्या बिचाऱ्याला मूल नाही, अनेक वर्षात त्याला मुलगा द्या अशी तुम्हाला विनंती करायला आलो. ब्रह्मदेव म्हणाले जमणार नाही. ब्रह्मदेवांनी रेकॉर्डवर पाहिलं. ब्रह्मदेव म्हणाले की अरे त्याच्या पुढच्याही 7-8 पिढ्या सगळ्या दत्तकाच्या जाणार आहेत. मला भविष्यात दिसतंय असं की पुढच्या 8-9 पिढ्यांनंतर त्याला मूल होण्याची शक्यता आहे. तेव्हा आल्यास तर तुझं काम होईल, आता काही व्हायचं नाही, जा बरं, मला काम करायचंय माझं. आता नारदांनी चिठ्ठी काढली. नारदांनी चिठ्ठीवर लिहिलं होतं की नारद सांगेल ते ऐकणे, तुझा विष्णू. आता विष्णूंची चिठ्ठी हेडक्वार्टरमधनं आदेश आला म्हटल्यावर ब्रह्मदेवाला करावं लागलं हो. आणि ब्रह्मदेवानं अत्यंत सद्गुणी आणि खूप सुंदर दिसणारा अप्रतिम असा मुलगा सावकाराच्या पदरात घातला. सावकाराला मुलगा झाला.
आता सावकाराला मुलगा झाला महाराज. सावकारांनी काय थाट केला बारशाचा. त्या सगळ्याच बारशाचा थाट चालू होता. नवस फेडायचं त्याच्या लक्षातही राहिलं नाही. मी मगाशी म्हणलो तसा गुजराती, मारवाडी, कोकणातली लोक ही माणसं सगळी व्यवहाराला पक्की असतात. घ्यायचं लक्षात राहतं पण द्यायचं अनेक वेळा विसरतात. तेव्हा त्यानं नवस फेडायचा तेवढा विसरला. आता हे नारदांना कळलं. नारद म्हणाले ह्या मुलामध्ये अडकला की हा काय पंढरपूरला येत नाही, ह्याला जाऊन आता शॉक दिला पाहिजे. नारदांनी पुन्हा सगळा मेकअप केला, मस्तपैकी ते केशरी विश्री घेतलं आणि ते तुरु 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 चालत तिथे आले. आता संन्यासी आले म्हणून तो सावकार त्याच्या 8ही सौभाग्यवती आणि सगळा गोतावळा परिवार जमलेला बारशासाठी सगळे त्यांना नमस्कार करायला लागले. नारदांनी आशीर्वाद दिला नाही. सावकार म्हणाला महाराज आशीर्वाद द्या. नारद म्हणाला काहीतरी राहतंय, सावकारा लक्षात घे, तू काहीतरी विसरतोयस. आणि मग सावकाराला आठवण आली की अरे मी नवस फेडायला विसरलो. आणि नवस फेडायला विसरलो हे आठवून तो बोलला आणि इतक्यात ती बायको आतून सांगत आली की हो पोराला उचकी लागली. नारद म्हणाले बघ मी सांगतोय ते लक्षात घे, आमचा देव एका बाजूनं प्रेमळ आहे, कृपाळू आहे, वर्षभराच्या आत तुला मूल दिलंय, दुसऱ्या बाजूनं तो वळलं तर सूत नाही तर पुढचा तर बोलत नाही म्हणाले. जो मूल देऊ शकतो तो काढूनही घेऊ शकतो, त्या वेळेवर नवस फेड. सावकार म्हणाला नवस फेडतो पण अजून दागिन्याचा पत्ता नाही, 1 लाखाचा करगोटा घडवायचा का सोपी गोष्ट आहे. नारद म्हणाले अरे पंढरपुरात तिथल्यापेक्षा चौपट चांगले सोनार आहेत, इथून तू निघ, बारसं बिरसं सगळं आल्यावर आता आधी युद्ध पातळीवर नवस फेडायचं बघ. सावकाराला मान्य झालं कारण मुलात जीव अडकलेला होता. आशा ही अशी अडकवते, हा मुलगा गेला तर आपल्याला पुन्हा होणार नाही म्हणल्यावर त्याच्यासाठी जे करायला लागेल ते करायला माणूस तयार. तसं त्या सावकारांनी आलेल्या सगळ्या माणसांना परत पाठवलं, जेवायला मात्र घातलं आणि तो बारशाचा काही उद्योग केला नाही आणि सावकार पंढरपूरला यायला निघाला. आता सावकार कसा होता, भिकबाळी कानी फाकडे, भिकबाळी कानी फाकडे, गळ्यामधी लडी, हाती सलकडी, पगडी डोक्याला, पगडी डोक्याला, लाजवी जयाचे पोट सहज डेऱ्याला. असा हा सावकार होता. त्याच्या पोटाकडे पाहिलं तर डेऱ्याला किंवा मातीच्या मडक्याला लाज वाटावी असा हा सावकार. भिकबाळी कानी फाकडी असा सावकार आला. हाती सलकडी, पगडी डोक्याला, पगडी डोक्याला, लाजवी जयाचे पोट सहज डेऱ्याला. वातुळ आवघे शरीर, वातुळ आवघे शरीर, द्याया आधार दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला, साखर उभे सावरती सदा साबुला. अंगर कांगी पाय गोळ मखमली, अत्तरे सुवासिक अंगाला विले, कंबर पहाशेल्याने बांधली, भाळास गंध केशरी चढावावरी, कलाबुत खरी भरली नखऱ्याची, भरली नखऱ्याची, गणू म्हणे अशी ही कूण लक्ष्मी पुत्राची, गणू म्हणे अशी ही कूण लक्ष्मी पुत्राची, गणू म्हणे अशी ही कूण लक्ष्मी पुत्राची. अहो हा सावकार कानात भिकबाळी, छानपैकी डोक्याला मस्त पगडी जरीची, त्या जरीत सुद्धा सोन्याचं काम केलेलं, हातात सलकडी, पायात असा चढव कर 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 वाजतोय चालताना, अंगात अंगरखा आणि साईज किती होती, 8 एक्स लिहून मागे ए लिहिलं तरी आणखी लागेल. सगळ्या बायका नऊवारी नेसत होत्या. ज्या बाईची नऊवारी जुनी होईल ती ह्याला शेला म्हणून लागायची आणि जेमतेम एक गाठ यायची इतकी याची कंबर होती. असा हा सावकार, याला लक्ष्मीपुत्र सावकार असं नाव महाराजांनी दिलंय कारण इतकं ऐश्वर्य असलं म्हणजे बसून खायला जमतं म्हणून हा लक्ष्मीपुत्र सावकार. वातुळ आवघे शरीर, चाले गंभीर, गंभीरच चालणार नाही एवढं शरीर असल्यावर काय, आणि द्याया आधार दोन्ही बाजूला 2 गडी ठेवले होते, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे गलबत डुलत डुलत यायचं.
आणि अत्तरे सुवासिका अंगा लावली का बरं? अहो इतकं वातुळ शरीर असलं म्हणजे दुपारी 12, 1, 2 वाजले की बाजूला उभं राहत नाही माणसाला, वासानी नको होतं. ते सगळं टाळावं म्हणून वातुळ आवघे शरीर ते असल्यामुळे अत्तरे सुवासिका अंगा लावली. असा हा सावकार डुलत 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 मजल दर मजल करत 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 पंढरपुरामध्ये आला. आणि त्याला घाई इतकी झाली त्या मुलाचा नवस फिरण्याची की त्यांनी वेशीतच सुरुवात केली. सोनार आम्हासी दावा, सोनार आम्हासी दावा, करगुटा करील जो बरवा विबुध हो. दागिना येथ द्यायेथ, दागिना येथ द्यायेथ, हरी प्रीत्यर्थ धिक्क सानिध्य घडविणे आहे, घडविणे आहे. आणिले रत्न सोने हे पहा तुम्ही, सोनार आम्हासी दावा, सोनार आम्हासी दावा, करगोटा करील जो बरवा, करगोटा करील जो बरवा, करगोटा करील जो बरवा विबुध हो. अरे अरे माणसांनो लवकर या, मला कुठला तरी सोनार दाखवा. असा सोनार पाहिजे की जो उत्तम प्रतीचा खरगोटा करेल. 1 लाख माझं बजेट आहे आणि हे सगळं सोनं मी आणलेलं आहे, ही सगळी रत्न आणली आहेत. अहो वर्णन असं केलंय की त्यानं ती पेटी उघडली आणि ती पाहून सगळे चपापलेच. इतकं सोनं घेऊन हा सावकार जर आपल्या घरी आला तर हा बक्षीस म्हणून राहण्याची सोय केली म्हणून जे पैसे देईल ते पैसे घेतल्यावर महिनाभर धंदा केला नाही तरी आपलं भागेल, हा विचार प्रत्येकाने केला. आणि प्रत्येक जण त्याला इकडून तिकडून हाताने ओढायला लागले. आता तो सावकार मजबूत, तो कसला ओढला जातो. तो म्हणाला क्षमता जवळ ज्याचं घर असेल त्याच्या घरी मी चालत येईन, कारण त्याला उचलायची कुणाची ताकद नाही आणि फार अंतर चालायची याची क्षमता नाही. असं करत करत एका माणसाच्या घरी शेवटी सावकार उतरला आणि म्हणाला की मला सोनार आणून द्या बरं का. आता या सावकाराचा एक विशेष होता. साहू पक्का वैष्णव, तया दृष्टी नावडे शिव, एखाद्याचे असल्या नाव तयासी ते पटेना. सावकार पक्का वैष्णव होता. जसे सोनार नरहरी सोनार पक्के शैव होते तसा विरुद्ध सावकार पक्का वैष्णव होता. शंकराचं नाव काढलं तरी तो आंघोळ करीत असे असं वर्णन आहे. तर त्या आंघोळ करायला वेळ लागायचा, कारण तो एवढा तिथपर्यंत जाणार, आंघोळ करणार, परत येणार. त्या पण होता इतका कट्टर, इतका शंकराचा तो द्वेष करत असे. त्याला पांडुरंग आवडायचा. दोघं 2 टोकं होती आणि पांडुरंगाला हेच करायचं होतं, त्याला मध्य काढून द्यायचा होता, ज्याला योग म्हणतात. कुठल्याही गोष्टीचा मध्य म्हणजे योग आहे, स्थिती म्हणजे योग आहे. ती पांडुरंगाला शिकवायची होती आणि म्हणून त्याने हे सगळं घडवून आणलं. आता तो सावकार म्हणतो की मला असा असा करगोटा घडवायचा आहे, तेव्हा तुम्ही मला सोनार आणून द्या. ज्याच्या घरी तो सावकार उतरला होता तो माणूस म्हणाला की जा रे म्हणे, कोण आहे तिथे, त्या शंकर सोनाराला बोलवून घेऊन ये. आता शंकर सोनार ऐकलं आणि सावकार भडकला. शंकर सोनारा सणा जातो आम्हान लगे, शंकर सोनारा सणा जातो आम्हान लगे, नीळकंठ सदुशिवा सणा तोही पण न लगे. शंकर सोनाराला घेऊन ये म्हणाले, शंकर नको म्हणे आम्हाला. मग नीळकंठ सदाशिव हे सोनार चालतील का? तेही नको. नीळकंठ सदुशिवासाणा तोही पण न लगे, विश्वनाथ गंगाधर त्र्यंबक हे कोणी न लगे, केशव नरहरी असल्या कोणी जाणावे गे, केशव नरहरी असल्या कोणी जाणावे गे. पण शंकर सोनार आणू नका रे तो आम्हान लगे, शंकर सोनार आणू नका रे तो आम्हान लगे, मुळच रे तो आम्हान लगे, कदापि तो आम्हान लगे. केशव चालेल, नरहरी चालेल, वामन चालेल, विठ्ठल चालेल, पांडू सुद्धा चालेल, पण शंकर सोनार आणू नका. माझ्या नवसाचा दागिना शंकराच्या हातात मी मुळीच देणार नाही. आता इतका संताप पाहिला आणि त्या यजमानाला भीती वाटली. तो म्हणला, सावकार भडकला, चुकून जर घर सोडून गेलं तर आपलं सगळंच राहिलं. 1 लक्षाचे हे धन आले जाऊन द्या परतून, जाऊन द्या परतून, आले जाऊन द्या परतून, 1 लक्षाचे हे धन आले जाऊन द्या परतून, शर्त याच्या हा हट्टाची, नावे बदला सोनारांची.
याच्या हट्टाची शर्त झाली म्हणे अगदी आता सोनारांची नावं बदलायला हवीत. आणि त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण असा खोटा सोनार उभा करू शकतो ज्याचं नाव पांडुरंगाचं आहे. त्यानं बोलावलं शंकरलाच आणि शंकर सोनाराच्या कानात म्हणाला की हे बघ, हा सावकार हे गाव सोडेपर्यंत तुझं नाव पांडुरंग. शंकर हाक कुणी मारली तर ओ द्यायची नाही. तर तो काय बिचारा पैशासाठी काम करत होता, तो हो म्हणाला. झालं, या तिघांची मीटिंग बसली ओटीवर आणि ठरत होतं दागिना कसा घडवावा, काय घडवा. आता हे सगळं जे नाटक आणि यांचं बोलणं झालं ना, ते बाकी कुणाला नाही, फक्त सगळ्या गावाला कळलं, कारण गाव छोटा होता. सगळ्या गावभर झालं की शंकर सोनाराचं नाव पांडुरंग सोनार करून सावकाराला गंडा घालण्याचा प्रयत्न चालू आहे त्या माणसाचा. तेव्हा त्या शंकर सोनाराची जी भावज आहे तिनं नवऱ्याला झापलं, म्हणाली तुम्ही म्हणून बैलासारखे वागता. बघा कसं भाऊजींनी नाव बदललं. नाव बदलून आपला फायदा करून घ्यावा, पण तुम्हाला अक्कलच नाही. ती म्हणाली आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांचं बिंग उघडं पाडा. आता उघडं कसं पाडणार? हो ना, आम्ही युक्ती लढवली, कारण सोनार शिंपी कुळकर्णी हे चाणाक्ष धूर्त धोरणी, हे सगळे धूर्त असल्यामुळे त्याच्या बायकोने युक्ती सांगितली, त्यानं ती केली. त्यानं काय केलं, तो आला त्या ओटीवर त्यांच्या आणि म्हणाला शंकर्या, ए शंकर्या, अरे पाटलाकडनं काल निरोप आला होता, बायकोचा दागिना करायला टाकलाय, दिवाळी गेली, शिमगा गेला, किती महिने अजून वाट बघायची. आता सावकारानं ते ऐकलं. सावकार म्हणाला शंकर, आया शंकर सूच आहे. शंकर कोण इथे? आता शंकर कोण इथे म्हटल्यावर तो शंकर लागला कापायला आणि सावकाराला सगळं लक्षात आलं. सावकार म्हणाला निघा रे निघा आपुलाल्या घरी जा रे, निघा आपुलाल्या घरी जा. कुटील योजू नये कधीच काजा, कुटील योजू नये कधीच काजा, निघा रे निघा आपुलाल्या घरी जा. आहात सेवे करी फूट तुम्हा तरी, आहात सेवे करी फूट तुम्हा तरी, राहणे नाबरी योग्य समजा, राहणे नाबरी योग्य समजा, निघा रे निघा आपुलाल्या घरी जा. चालते हो म्हणाला इथनं, आपापल्या घरी जा. अरे सेवक म्हणवता पांडुरंगाचे स्वतःला आणि हे असं खोटं काम करता. कुटीला योजू नये कधीच काजा. माझ्या कामात असं खोटेपणा मला मुळीच खपायचं नाही. मला पांडुरंगाच्या नावाचाच सोनार पाहिजे. आता हे सगळे गेले. पुन्हा यजमान काकुळतीला आला. तो म्हणाला आता परत सोडून जातो का काय, माझा सगळा पैसा राहील. तो यजमान म्हणाला अहो महाराज, खरं सांगतो, नरहरी नावाचा एक सोनार आहे, पण तो आहे पक्का विचित्र. तो तुमचं काम करेल नाही करेल काय भरोसा. तुम्ही बाहेर गावून आलात. अहो बाहेर गाव कशाला, दुसऱ्या राज्यातून आलात. तुमच्या आमच्याकडे येऊन अपमान झाला पाहिजे. त्याच्यावर सावकार म्हणाला की नाही माहित नाही, पण मला असं वाटलं तो म्हणाला असावा की मी गुजराती म्हणाला, माझा अपमान कसा होऊ द्यायचा नाही हे मी पूर्ण जाणतो, मी अत्यंत हुशार आहे. तेव्हा तो म्हणाला अरे ठीक आहे, नरहरी सोनार विचित्र सगळेच असतात, मी काय कमी विचित्र आहे का म्हणे. आपण त्याच्याकडे जाऊ, तो नाही आला तर आपण जाऊ. म्हणून ही सगळी वरात नरहरी सोनाराकडे गेली आणि सावकारानं नरहरीला अगदी आर्जवपूर्वक सांगितलं की हा रत्न खचित कर गोटा घे करावया नरहरी, हा रत्न खचित कर गोटा घे करावया नरहरी. स्तुती केली म्हणजे माणूस ऐकतो, सावकाराला माहितीये. करावया नरहरी, तुझ विना कुशल कुणी नाही, सोनार पंढरपुरी तुझ विना. डागाची घडणावळ, घडणावळची काळजी आहे. डागाची घडणावळ मिळेल पुष्कळ, नाव होईल बहुत दूरवरी, कर सोने वजन लवकरी. हा रत्न खचित कर गोटा घे करावया घे करावया घे करावया नरहरी. नरहरी लवकर हा रत्न खचित खरगोटा करायला घे. अरे तुझं नाव ऐकून आम्ही तुझ्यावर खुश आहोत. तुला घडणावळीची चिंता आहे का? अरे तुला घडणावळ भरपूर देऊ. हे सोनं आहे बघ, सगळं वजन करायला घे बघू लवकर, चल चल चल, वेळ घालवू नको. आणि हा सावकार न विचारता त्या दोन गड्यांच्या खांद्यावर हात ठेवून जाऊन तिथं बसला सुद्धा.
आता नरहरीने विचार केला, हे एवढं धूळ येऊन बसलं, ह्याला एकदम उठवणं काही खरं नाही, आधी विचारूया तर खरं, कारण हा उठायचा म्हणजे ती मोठी प्रक्रिया. तो म्हणाला की कुणाला दागिना करायचा, आधी सांगा तर खरं, मग मी हो नाही ते सांगतो. सावकार म्हणाला दागिना, आणि सावकार एकदम भक्तिरसात गेला. सावकार म्हणाला, अरे ज्यानं मला मूल दिलं त्या माझ्या पांडुरंगाला दागिना करायचा. नरहरीला आधी कळे ना, पांडुरंग म्हणजे त्याला वाटलं कोणी दत्तक ह्याला दिलं असेल मूल, पांडुरंग नाचा मान, ठीक आहे माणूस असेल. पण सावकारानं सुरुवातच केली सांगायला, नगये विठ्ठलनाथ ना, नगये पंढरीनाथ ना, नगये विठ्ठलनाथ ना, नगये पंढरी. सारी रीते घडीने करिले, सारी रीते घडीने करिले, सार्थक शेटी आपना, नगये पंढरीनाथ ना, नगये विठ्ठलनाथ ना, नगये. अरे तू महाराष्ट्रातला आहेस, मी गुजराती आहे. हूँ गुजराती मने दख्खन की, हूँ गुजराती मने दख्खन की, कारागिर देखाड़ना, नगये पंढरीनाथ ना, नगये विठ्ठलनाथ ना, नगये पंढरीनाथ ना, नगये पंढरीनाथ ना. हा दागिना ना, हा दागिना रे पांडुरंगाचा, माझ्या पांडुरंगाचा. तो विटेवर हात, कटेवर हात ठेवून जो विटेवर उभा आहे ना, त्या पांडुरंगाचा हा दागिना आहे. घे बरं म्हणत, पटकन चल सोनं वजन कर आणि दागिना घडवायला सुरुवात कर. आता नरहरी पांडुरंग जोर त्याला माणूस वाटत होता तोवर बरा होता, पण हे देवाबद्दल बोलताय हे लक्षात आलं आणि नरहरी त्या क्षणी सांगितलं, मी डाग हा मुळीच रे घडणार नाही, थांबू नको सपळ एक घरास जाई. मी हा डाग घडवणारच नाही म्हणे, चालता हो इथून. का? तू द्वेष नित्य करीशी प्रभू शंकराचा, दावी न लोभ मजला घडणावळीचा. मंडळी, आपल्या धर्मावर, आपल्या देवावर, आपल्या राष्ट्रावर निष्ठा कशी असावी याचं हे उत्तम उदाहरण आहे की तू नित्य द्वेष करीसी प्रभू शंकराचा. माझा आराध्य जो शंकर आहे त्याचा तू कायम द्वेष करतोस. मला घडणावळीचा मोह दाखवू नको, पैशाचा मोह मला दाखवू नको. दावी न लोभ मजला घडणावळीचा. पण नरहरीचं ते जे काही म्हणणं होतं, ते जे काही मत होतं, त्याच्यापासून तो किंचित सुद्धा चळत नव्हता. आणि जसं तो नाही म्हणत होता तसं तसं सावकाराच्या मनात नको नको ते येत होतं की मगाशी माझ्या मुलाला उचकी परत लागली होती. द्वारकेत असताना लहान मुलाला उचकी लागणं आणि तो न थांबणं हा गंभीर रोग आहे, त्याचा जीव केवढा. तेव्हा सावकाराच्या मनात ही काळजी सारखी त्याच्या बायकासारख्या नरहरीचे पाय धरतात की महाराज असं म्हणू नका, कृपा करून दागिना घडवा, आमचा नवस फेडायचा आहे, आमचं मूल जाईल. नरहरी काही तयार नाही. आता हे नरहरीच्या बायकोनं ऐकलं. नरहरीची बायको पक्की व्यवहारी आणि तिचं बरोबरही होतं. नरहरीच्या बायकोनी असं समजवलं की अहो म्हणाली इकडे या, तुम्ही जो धंदा करता आहात तो तुम्हाला जर त्याचा मोबदला देत आहे तर त्या धंद्यातनं जी वस्तू, जे प्रोडक्ट तयार होईल त्याचा उपयोग कसा करायचा हा त्यांचा प्रश्न झाला. तुम्ही त्याच्यात कशाला डोकं लावता. मला सांगा, तांबोळी जो असतो म्हणजे विड्याची पानं विकणारा जो व्यापारी असतो, तो व्यापारी कधी चौकशी करतो का की हे पान ब्राह्मणानं खाल्लं, हिंदूनं खाल्लं का ख्रिश्चनानं? तो काही चौकशी करत नाही काही. तो फक्त पानं विकतो ना आपल्या घरी जाऊन झोपतो. ती म्हणाली, तांबोळी विकितो पाने द्विज यवनतया सारिखा. तांबोळी विकितो पाने द्विज यवनतया सारिखा. नदी मधील नाव मज सांगा, कधीतरी भेद करीत का. धंदा मेदिनी परी, धंदा मेदिनी परी, समज अंतरी धरा तुम्ही खरी. ढंग हे टाका, पोटी बिब्बे घालू नका. तांबोळी विकितो पाने द्विज यवनतया, द्विज यवनतया, द्विज यवनतया सारिखा. ती म्हणाली, अहो तांबोळी पानं विकतो, तो काय चौकशी करतो का ही फुकटची पान कोणी खाल्लं ते. तुम्ही फक्त दागिना तयार करा. धंदा हा पृथ्वीसारखा आहे. पृथ्वी जशी विचार करत नाही की माझ्यावर कोण पाऊल ठेवेल, त्याप्रमाणे धंदा करणाऱ्या माणसांनी वागलं पाहिजे. आता हे व्यवहार ज्ञान घेतलं आणि नरहरीला खरं म्हणजे पटलं
की आपण ती म्हणते ते बरोबर आहे, केलं पाहिजे. आणि नरहरी तो दागिना करायला तयार झाला, पण एका अटीवर तयार झाला. दागिन्यात काही कमी जास्त झालं तर मी देवळाकडे येणार नाही, तुम्ही दागिना घेऊन इथं यायचा. तर सावकाराला गरज होती हो, गरजवंताला चॉईस नसतो. सावकार म्हणाला बरं आहे, तसं करूया. धंदा म्हणून अखेरी केला उत्तम सर्वतोपरी, करगोटा पाहून अंतरी साहू संतोष पावला. आणि नरहरी हे खरंच कसब असलेले कारागीर होते. त्यांनी धंदा म्हणून का होईना पण करगोटा इतका उत्तम केला की सावकाराला गुजरात मधून महाराष्ट्रात आल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. सावकार म्हणाला, आलो खरं एवढं माती तोडवत, पण फुकट नाही गेलं. खरंच आहे, महाराष्ट्र खरंच रत्नांची खाण आहे. महाराष्ट्रामध्ये कलाकुसर राहते असं मी ऐकून होतो, पण या नरहरीमुळे ते प्रत्यक्ष पाहायला मिळालं. काय अप्रतिम करगोटा केलाय. म्हणून सावकाराला अत्यंत आनंद झाला आणि सावकारानं आपल्या सगळ्या गोतावळ्याला उचललं आणि तसाच्या तसा तो देवळात गेला. का बरं गेला? तातडीनं नवस फेडायचं म्हणून गेला. आता तो सावकार या प्रसंगापर्यंत पंढरपुरात इतका प्रसिद्ध झाला होता की नुसता त्या सावकाराचा आकार आणि त्याचं रूप बघायला म्हणून माणसं येत होती. तो जर पूजेसाठी मंदिरात गेला तर किती गर्दी झाली असेल. देवळात अशी गर्दी झाली, रावळी गर्दीती फार, रावळी गर्दीती फार, आला सावकार पूजनासाठी, पूजनासाठी, व्योमिती पातली याने सुरांची दाटी. अहो फक्त माणसं नाही, माणसंच नाही, वर्ण देव सुद्धा आले होते पाहायला. याने सुरांची दाटी, वैदिक शास्त्री पंडित, वैदिक शास्त्री पंडित, सोळ खांबीत, दक्षिणा घ्याया, दक्षिणा घ्याया, येऊन बैसले चित्ती आतुर होऊन या. मोठ मोठे होते जे महंत, मोठ मोठे होते जे महंत, मठाधिप सत्य तयांनी केला, तयांनी केला, येताच साहू मंदिरी आरंभ भजनाला. मंडपी उभ्या राहिल्या माळणी. पंढरपुरातल्या सगळ्या माळ्यांच्या बायका आल्या. का बरं? फुलं विकायला. मंडपी उभ्या राहिल्या माळणी, निज करी फुलांच्या माळा घेऊनी, हलवाई बर्फी पेढ्याला बहु आणि, हटो हटो शिपाई म्हणती, हटो हटो शिपाई म्हणती, गरीबा देती गचांड्या मार, गचांड्या मार, गणू म्हणे धनाचा चौकड जय जयकार, गणू म्हणे धनाचा चौकड जय जयकार, गणू म्हणे धनाचा चौकड जय जयकार. देवळामध्ये सगळ्या समाजातले सगळे लोक जे जे आपल्याला विकणं शक्य आहे ते घेऊन आले. हलवायांनी बर्फी, पेढे, लाडू, जिलब्या, गुलाबजाम नैवेद्य म्हणून विकायला आलं. अहो सावकार सधन होता पण तितका दानीही होता. सावकारानं कुणाला असंतुष्ट ठेवलं नाही. जेवढ्या माळणी आल्या होत्या सगळ्यांकडून हार घेतले आणि ते पांडुरंगाला अर्पण केले. सगळ्या हलवायांकडून प्रसाद घेतला आणि देवाला वाहिला. पूजा वघी सांग झाली, पूजा अत्यंत सुंदर केली. पूजा वघी सांग झाली, करगोट्याची वेळ आली, तई गोष्ट घटित घडली, ती ऐका विबुध हो. अहो तो करगोटा बसवायला गेला पण करगोटा बसेच ना, करगोटा बसेच ना. एकदा पाहावं तर देवाच्या कमरेतनं गळून पडावा, पुन्हा पाहावं तर आणखी मोठा दिसावं. त्यांनी शेवटी एक काम केलं. ते म्हणाले नरहरीच्या अटीनुसार तो पूर्ण करगोटा अर्पण होईपर्यंत दुरुस्त करून द्यायला तयार आहे, तेव्हा त्याच्याकडे करगोटा पाठवा. लगेच लोक करगोटा घेऊन नरहरीकडे गेले. नरहरी कुशल कारागीर होता, त्यानं ते काय कमी जास्त वाढवा कमी करायचं ते दिलं आणि म्हणाले आता मापाप्रमाणे आता बसतो का बघा. अहो पण काही केलं तो करगोटा बसेच ना. शेवटी साहूचा सावकाराचा नाईलाज झाला आणि तो काकुळतीला नव्हे रडकुंडीला आला. कारण जसा करगोटा बसला नाही तशी बायको म्हणाली ओ त्याला उचकी लागली आणि ती लागलेली उचकी करत करत वाढत चालली. ती उचकी थांबायलाच तयार नाही.
अहो सावकार रडायचा बाकी राहिला फक्त. आणि असं असतं, आपण फार उत्साहात आलो किंवा फार दुःखात गेलो की आपल्याला आठवते ती आपली मातृभाषा. आणि सावकार गुजरातीत आळवणी करायला लागला, अरे आपू तमने 1000 रुपया जाते चालो जी, आपू तमने 1000 रुपया जाते चालो जी, सारी रीते नग भगवत ने पेरवा दे जी, चलो बाप जी मने राजी करवा जी, खूब मर्जी तू लागे है पगे तुम्हारे ख्याल करना जी, आपू तमने 1000 रुपया जाते चालो जी, जल्दी जाते चालो जी, मारे साथ जाते चालो जी. अरे तमने 1000 रुपये आपू छू, एकेका पावलानुसार 1000 रुपये मोजायला तयार आहे मी नरहरी, पण एकदा देवळात चल. माझ्या पोराची उचकी वाढत चालली आहे आणि बायकांचं रडणं वाढत चाललंय, त्यानं देऊळ दुमदुमून गेलंय. मला आत गेल्यावर भीती वाटते, बाहेर पडताच येत नाही तिथनं. नरहरी कृपा करून माझ्याकडे चल. असा प्रसंग आला तरी नरहरीचा निश्चय कसा आहे. नरहरी म्हणतो, न ये बघमी मंदिरी मदीय प्राण गेला जरी, शिवा विणन पाहणे मजशी वस्तुला दुसरी, खरा भ्रमर जो असे रमत तो परागावरी, मरेल उपवाशी हो परिन घे तृणा केसरी. नरहरी म्हणाला, अरे सिंहा पुढे मरायची वेळ आली तरी तो समोरचा गवत खात नाही. सिंह नेहमी मांसच खातो, तसा मी नेहमी शंकरालाच नमस्कार करतो, त्या डांबऱ्या भूताचं थोबाड मला बघायचं नाही. असं उत्तर नरहरीने दिल्यावर नरहरीच्या पत्नीला खरं म्हणजे पटत नव्हतं बरं का. कंटी व्यवहारी ती म्हणाली, धंदा करायचा म्हणजे थोडी मनाला मुरड घालावीच लागते. तुम्ही देवळात गेलात काय, नका बघू त्याच्याकडे, पायाकडे बघा. नरहरीचा त्यालाही विरोध, मी पाय सुद्धा फक्त शंकराचे बघी. आता या अशा वेड्या निष्ठेला काय करणार. शेवटी नाईलाज झाला आणि त्या सावकाराच्या सगळ्या बायकांनी नरहरीच्या घरात ठाण मांडलं. आणि त्यातली एक बायको तर इतकी मोठी रडत होती, विव्हळत होती. ती बायको म्हणाली, हॅलो, ती बायको म्हणाली, बाळ नवसाने मला लाभले हे, बाळ नवसाने मला लाभले हे, बाळ नवसाने मला लाभले हे, तो न फिटणे घातकी त्यास आहे, तो न फिटणे घातकी त्यास आहे, बाळ नवसाने मला लाभले हे, बाळ नवसाने मला लाभले हे, तो न फिटणे घातकी त्यास आहे, तो न फिटणे घातकी त्यास. तुला येवो कनवळा लेकराचा, तुला येवो, तुला येवो कनवळा लेकराचा, वांझ माते ना करी हीच याचा, वांझ माते ना करी हीच याचा, हीच याचा. नरहरी परत गेला आवाज. नरहरी अरे तुला बाकी काही असतं तरी मी सांगितलं नसतं, पण माझं हे मूल मला नवसाने मिळालं, एकुलतं एक आहे. त्याच्या उरलेल्या 7ही आया म्हणजे माझ्या सवती, खरं म्हणजे माझ्या मत्सर करणाऱ्या, पण या मुलाच्या जन्मापासून अत्यंत कृपाळू होऊन त्याच्या सख्या आईसारखी त्याची काळजी घेतात रे. नरहरी माझ्यावर कृपा कर, पण देवळात चल, एकदा माझ्यासाठी चल, तुला हवं तसं चल, हवं तर डोळे बांधून ये. आणि ती माऊली डोळे बांधून ये म्हणाली. नरहरीनं तेच ठरलं. नरहरीनं डोळे बांधले आणि नरहरी त्या सावकाराच्या सगळ्या लवाजम्यानिशी देवळात जायला निघाला. आणि नरहरीला उभ्या गावानं शिव्या दिल्या. गाव म्हणालं की पहा पहा सूर्य पाह्याला जसे घुबड नयन झाकिते, वा बघून शर्करे लागी डुक्कर मान उरडिते. हा नरहरी कसा आहे माहितीये का, सूर्य उगवल्यानंतर घुबड ज्याप्रमाणे डोळे मिटून घेतं किंवा गुळाची ढेप समोर दिसली तरी डुक्कर जसं मान मुरडतं, तसा हा नरहरी आहे.
त्याची मजा पाहायला चला म्हणून एकमेकांना सांगून सगळा गाव गोळा झाला ते नरहरीचं ध्यान बघायला. तो काही नाही, ते डोळ्याला बांधून देवळामध्ये चालला. आणि मंडळी, देवळामध्ये जाता जाता प्रत्येका पावलानिशी पांडुरंगाला शिव्या देत होता. एकेका पावलांनी शिव्या मोजत होता. पण पांडुरंगाच्या अंगावरती क्षणोक्षणी शहारे येत होते. अहो, इतक्या नवसा सायासानंतर पहिल्यांदा मूल झाल्यानंतर त्या मुलाच्या आईला जेव्हा आपलं मूल पहिल्यांदा कुशीत घेताना जसं होत असेल तसं पांडुरंगाला होत होतं. पांडुरंग वाट बघत उभे होते. नरहरी गेले आणि नरहरींनी डोळे बांधलेलेच असताना करगोटा बसवायला हात लावला मात्र. आणि तेवढ्यात करगोटा बसवू जाता विठुलिंगा कारची झाला ते धवा. करगोटा बसवू जाता विठुलिंगा कारची झाला ते धवा. वृषभुज पंचवदनाचा विटवरी होऊनी ठेला ते धवा. वामांगी असे पार्वती कसा गणपती मस्तकावरती वाहते गंगा गणू बोले जय शिवलिंगा माधवा. करगोटा बसवू जाता विठुलिंगा कारची झाला ते धवा. करगोटा बसवायला हात लावला. डोळे झाकलेले होते. आणि नरहरीला काय लागलं? नरहरीला हात वर केल्यावर गंगेचं गार पाणी लागलं. जसा जसा हात खाली येत होता तशी चंद्राची कोर जाणवली. भगवान शंकरांच्या जटा हाताला लागल्या. इकडे पार्वतीबाईंच्या नाकातली नथ सुद्धा लागली. आणि नरहरीने विचार केला, अरे काय म्हणला बावळट आहे मी, रोज माझ्या देवाचं असं दर्शन घेतो आणि चुकून ह्यांच्या हाताला धरून माझ्याच देवाच्या देवळात आलो की काय. म्हणून नरहरीने खात्री करावी आणि शंभूचं दर्शन घ्यावं म्हणून ती पट्टी उघडली. मात्र करेचा चपून पाहता वाटे ती साच दक्षिणामूर्ती. डोळे उघडून बघता तोची विठ्ठल उभा विटेवरती. आणि डोळे उघडल्या क्षणी हे असं. आता नरहरी जो संतापला पांडुरंगाचं तोंड बघितल्यावर, नरहरी म्हणाला, पुरे रे पुरे खेळ हा नाटक्या रे. तू नाटकी आहेस, धूर्जटी तो कुठे, चोरटा तू कुठे. ऐकता मन विटे चरित तव रे, पुरे रे पुरे खेळ हा नाटक्या रे. नाटक्यासारखा खेळ करू नको म्हणे, मला भुलवू नकोस. माझ्याशी नाटक करून मला तुझ्या पायाशी आणलंस ना, मला अजिबात तुझं थोवाड बघायचं नाही. म्हणून नरहरीनं हातातला करगोटा होता फार दिवशी देवाच्या तोंडावर फेकून मारला. आणि नरहरी बाहेर जायला निघाला. संतापुनी नरहरी सदना निघाला. वाटेत नंदी परितो आडवी तयाला. असा संतापलेला नरहरी देवळातून बाहेर पडून घरी जायला म्हणून तरा 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 निघाला. वाटेत नंदीबैलांनी शिंग लावली दरवाजाला. नंदीबैलांनी शिंग लावलेली पाहिली. नरहरीने विचारलं, नंदी तू खरं म्हणजे शंकराचं जनावर, तू पांडुरंगाच्या देवळात आलास? अरे हरकाचा पेंढा खाऊन आलास की काय? हरकाचा पेंढा म्हणजे कोकणातली जुनी माणसं सांगतील आपली, हरकाचा पेंढा खाल्ला म्हणजे माणूस जिंकल्यासारखं करत असे. हरकाचा तांदूळ खाल्ला म्हणजे माणूस जिंकल्यासारखं करत असे. आणि हरकाचा पेंढा खाल्ला म्हणजे गुरं जिंकल्यासारखं करायची. नरहरीने ते विचारलं की तू हरकाचा पेंढा खाल्लास काय? नंदी म्हणाला, अरे नरहरी, मी माझ्या स्वामींच्या दारात आहे. नरहरीने काय ऐकून घेतलं नाही. नरहरीला चल म्हणला, जनावर ते जनावर शेवटी. म्हणून नरहरी पुढे गेला तर कार्तिक स्वामी दारात उभे होते. कार्तिक स्वामी म्हणजे शंकरांचा मोठा मुलगा. त्यांना 12 हात आहेत, एक बाजूला 6 आणि दुसऱ्या बाजूला 6. वाटेत नंदी परितो आडवी तयाला. तिथून पुढे गेला. जाऊ नको गुहवदे परतो निपाही. कार्तिक स्वामी म्हणाले की अरे जाऊ नको, परतून एकदा बघ. आराध्य दैवत तुझे तुझ लागी बाही. तुझा आराध्य जो शंकर तो विटेवर उभा राहून तुला हात वर करून बोलवतोय की नरहरी माझ्याकडे ये. नरहरीचा निश्चय पक्का होता. नंदीचं त्यानं ऐकलं नाही, पण कार्तिक स्वामींची आज्ञा मोडता येणार नाही म्हणून एकदा वळून पाहिलं मात्र. आणि नरहरी बघता परतोनिया. नरहरी शिवसा दिसला तया. हरिहरात्मकते रूप गोजिरे. नरहरी करिवंदन आदरे. नरहरीने परतून पाहिलं मात्र
आणि ते विटेवरचं जे पांडुरंगाचं रूप होतं एका क्षणात त्याच्या डोक्यावर चंद्रकोर चमकावे. दुसऱ्या क्षणी तिथे पांडुरंगाच्या स्थितीमध्ये भगवान शंकर उभे आहेत असं दिसावं, क्षणात तिथं व्याघ्रचर्म दिसावं. आणि नरहरीला एक वेळ अशी आली की दोन्ही डोळ्यांनी काय दिसत होतं? शोभतो जलदा परी हरी इंदिरावर सावळा. शोभतो जलदा परी हरी इंदिरावर सावळा. कुंद सुंदर गौर हा हर भेदना परी राहिला. पांडुरंगच बोलती भुज भाविका कळले यदा. श्री शिवा भजतो अशा मज बाधते नच आपदा. हे अद्वैत जसं शंकरांचं आणि पांडुरंगाचं नरहरीला लक्षात आलं तसं आपल्याही लक्षात अनुभवाने येईल. पण त्यासाठी जी पथ्य सांभाळायची आहेत ती पथ्य पूर्वरंगात सांगितली आहेत. त्याचा एकदा उच्चार करूया. द्वेष मत्सरा समजो घातक जगात नच दुसरा. त्या दुष्टाचा सदैव असतो आणि तिला आसरा. ऐहिक सुखाची करुणी होई परमार्थात बुडवी. भूतदयेचा पूर्ण करुनिया संगीती सुरवी. तुम्ही आरत्या म्हणाला? आरत्या तू म्हणशील बघा. हो सांगते ना. या सगळ्यासाठी देवाकडे मागणं मागूया आणि कीर्तनाला विराम देऊया. अनंत अपराधाच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे. महान पापीनी मग परितू आपुला म्हणणे. पतित पावन ऐसे आपण नाम धरलेसी देवा नाम धरलेसी. आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तुसे. दीनानाथा विश्वंभरा करुणावतारा देवा करुणावतारा. दासगणुदान बोलावू विमुख माघारा. हिरा हो नाम ध्यानी मनी तुझे मोठी देवा मनी तुझी मोठी. घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो गो देवा पंढरीची हो गो. तुझ्या समचरणाचा प्रेमा वाढती जावो. साधू संतांची प्रे हो गो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी. दासगुण म्हणे वस्ती राहो भोलेच्या काठी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व. न लगे मुक्ती धन संपदा संत संत देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. स्वकर्ता करता वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर सिंदुराची शोभे महामुक्ताफळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उडी कुंकुम केशरा. तिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणझुणती पुरे चरणी. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन माते मन कामना पूर्ती. भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उडी कुंकुम केशरा. मला म्हणता नाही जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन माते मन कामना.